तर काय मंडळी, कालचा सामना पाहिल्यानंतर एकच प्रश्न पडतो. मागच्या वर्षी आरसीबीने जे केलं होतं, ते नशीब होतं का? की ही टीम खरंच बदलली आहे? कारण पहिल्याच सामन्यात एसआरएच समोर आरसीबीने जे करून दाखवलं, त्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली. ही आरसीबी जुनी नाही, ही नवीन आरसीबी आहे आणि थोडी धोकादायक आहे. सर्वात आधी बोलूया रन चेजबद्दल. 200चा टार्गेट आणि आरसीबीने तो 15.4 ओव्हरमध्ये चेस केला. म्हणजे एसआरएचने 200 रन केले आणि आरसीबी म्हणाली, थांबा जरा, आम्ही येतो आणि पटकन घेऊन जातो. हे अगदी असं झालं जसं कोणी लग्नात 200 लोकांसाठी जेवण बनवतं आणि 50 लोक येऊन सगळं संपवून जातात. आता विराट कोहलीबद्दल बोलूया. कोहली साहेब पुन्हा एकदा अँकरच्या भूमिकेत दिसले. पण हा अँकर जहाज थांबवणारा नव्हता. हा अँकर जहाज वेगाने पुढे नेणारा होता. 69 रन, स्ट्राईक रेट 180च्या आसपास आणि शेवटच्या ओव्हरमध्ये हर्षल पटेलला जे धुतलं आहे, ते धुणं नव्हतं, ती ड्राय क्लिनिंग होती. पहिली बॉल चौकार, दुसरी बॉल चौकार, तिसरी चौकार. म्हणजे हर्षल पटेलचा ओव्हर नव्हता, तो कोहलीचा नेट प्रॅक्टिस सेशन चालू होता. कोहलीने पुन्हा एकदा दाखवून दिलं, फॉर्म तात्पुरता असतो, क्लास कायम असतो. देवदत्त पडिक्कलने 26 बॉलमध्ये 60+ रन मारले. तो खेळत होता आणि लोक म्हणत होते, अरे हा एवढा शांत का खेळतोय? आणि स्कोअर बोर्ड म्हणत होता, शांत खेळतोय पण रन माझ्याकडे येत आहेत. तो असा खेळत होता जसं कोणी शांतपणे लग्नात बसून 8 आईस्क्रीम खाऊन जातो आणि कुणाला कळतही नाही. रजत पाटीदारने 12 बॉलमध्ये 31 रन केले. तो क्रीजवर आला, 2 ते 3 शॉट मारले आणि गेला. जसं काही एटीएममधून पैसे काढायला जातो. काम झालं आणि निघालो. टीम डेव्हिडने शेवटी फिनिशिंग केली. त्याचं काम सोपं असतं. ये, 2 सिक्स मार आणि घरी जा. आता या मॅचचा खरा हिरो कोण असेल तर तो फिल सॉल्ट. त्याने जे कॅच पकडलेत, विशेषतः ईशान किशनचा, मी अजूनही विचार करतोय, तो कॅच होता की मॅजिक? तो कॅच पाहून असं वाटलं, बॉल हवेत होता आणि सॉल्ट म्हणाला, हा माझाच आहे. क्रिकेटमध्ये काही वेळा कॅच मॅच जिंकवतात आणि हा तसाच कॅच होता. हाझलवूड नाही म्हणून लोक म्हणत होते, आरसीबीची बॉलिंग कमजोर आहे. पण जेकब डफी आला आणि म्हणाला, हाझलवूड नाही, काही हरकत नाही, मी आहे. त्याने ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी टॉप ऑर्डरच उडवली. पॉवर प्लेमध्ये 3 विकेट गेल्या म्हणजे मॅच तिथेच 50% संपते. आता एसआरएचबद्दल बोलूया. एसआरएच टीम म्हणजे काय माहिती आहे? वरचा भाग हल्क, खाली स्केलेटन. बॅटिंग खूप स्ट्रॉंग. बॉलिंग कुठे आहे तेच कळत नाही. ही टीम 250 रन करू शकते. पण त्यानंतर 250 रन खाऊही शकते. अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये दिसत नाही. शॉट्स अर्धवट, टायमिंग नाही, कॉन्फिडन्स नाही. तो असा खेळतोय जसं कोणी परीक्षेला अभ्यास न करता बसतो. ट्रॅव्हिस हेडकडून खूप अपेक्षा आहेत, पण अजून तो फॉर्ममध्ये दिसत नाही. वर्ल्ड कपमध्ये जे काही केलं ते इथे दिसत नाही. पण ईशान किशन हा वेगळ्याच लेव्हलचा प्लेयर आहे. 38 बॉलमध्ये 80 रन. तो एकटा आरसीबीला घाबरवत होता. पण दुर्दैव म्हणजे तो आऊट झाला आणि मॅच संपली. एसआरएच बॉलिंग सर्वात कमजोर. खरं सांगायचं तर या IPL 2026 मध्ये सर्वात कमजोर बॉलिंग लाईनअप एसआरएचची आहे. ना इंटरनॅशनल स्टार बॉलर, ना स्ट्रॉंग इंडियन बॉलर, ना डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. तुमचा मेन बॉलर जयदेव उनादकट असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आता प्रश्न, आरसीबी टॉप 4 मध्ये जाईल का? माझ्या मते हो. कारण बॅटिंग स्ट्रॉंग, फील्डिंग टॉप क्लास बॉलिंग, इम्प्रूव्ह. हाझलवूड अजून यायचा आहे. हाझलवूड आला तर ही टीम आणखी धोकादायक होईल. आरसीबीसाठी आता प्रॉब्लेम वेगळाच आहे. 4 विदेशी खेळवायचे कोण? फिल सॉल्ट, डफी, रादरफोर्ड, बेथेल, रोमारियो शेफर्ड. प्रॉब्लेम.
प्लेयर जास्त, जागा कमी. हा प्रॉब्लेम प्रत्येक टीमला हवा असतो. या मॅचनंतर 3 गोष्टी स्पष्ट. आरसीबीची बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. आरसीबीची फील्डिंग टॉप क्लास आहे. SRHची बॉलिंग खूप कमजोर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आरसीबीला कॉन्फिडन्स आला तर ही टीम खूप धोकादायक होते. क्रिकेटमध्ये एक म्हण आहे, वाघाला रक्ताची चव लागली की तो थांबत नाही. आणि सध्या आरसीबीची तीच अवस्था आहे. आता तुम्हाला 2 प्रश्न. SRH कमबॅक करू शकते का? आरसीबी टॉप 4 मध्ये जाईल का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा मॅच MI विरुद्ध KKR. कोण जिंकणार? IPL आहे बॉस. इथे काहीही होऊ शकतं.